मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पण आपल्याला असं वाटतं की तू कमी करा. माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी 2 घरं होती. त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ती बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिव्या देतो, याच्या संसारात काडीचं सुख नाही. आणि शेजारी बाईचा नवरा किती हसतो. पण तिने ठरवलं, म्हटली महाराष्ट्र शासनाने आपल्या महिलांकरता आता जवळजवळ 50% आरक्षण दिले. आजपासून अजिबात म्हटले नवऱ्याला घाबरायचं पण काहीच बरत नाही. म्हटल्या बघा, उद्यापासून तुमचं काहीच खरं नाही. तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरी आला, त्यानं त्याच्या सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली, का हो घरात आले की सारखे भांडतात, सारखे शिव्या देतात, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. याने विचार केला, 25 वर्षात बायको कधी नाही बोलली, आज बोलली. तिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. शेजारच्या घरी गेल्या, म्हटला मित्रा, आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हाला सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. म्हटलं तुला ऐकायचंय बाबा, आहे ते बरे. म्हटलं काय झालं, तुम्ही दोघे भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते, चपात्या लाटायचं. ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरं हे तुमची लाट पटलं वाटतं तुम्हाला, तुम्ही टाळ्या वाजवल्या. पण तो म्हटला बरं झालं, तुमची लाटण्याची मारेमारी कमीत कमी आपल्या शिव्या तरी. पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू, नाही तर जा घरी रात्रभर बसा लाटणे पिकीत. असं वेळ करू नका, कारण हा संसार कसा आहे, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, भगवंताकरता महत्वाचा आहे तो भाव. एवढा मोठा देव आहे. पण जनाबाई म्हणते माझ्या भावाकरता तो किती छोटा झाला. जनाबाईने त्या देवाची इतकी भक्ती केली. जनाबाई जात्यावर दळण दळायला बसली का देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळून दुळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली, का रे देवा, रोज पहाटे 4 वाजता तुम्हाला दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक गोष्ट आहे. देव म्हटलं काय ग जणी. जनाबाई म्हटली, हे बघ देवा, आज मी पुढं म्हणते आणि तू माझ्या पाठीमाग माझ्यासारखी ओवी म्हणायची. देव म्हटलं ठीक आहे जणी, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवाने पाठीमाग म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईने म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. देवाने म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई. अरे देवा, तुझ्या डोक्यात काही फरक झाला का? काय झालं जणी? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईनं देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जणी केलं भरी चक्र पाणी, केलं भरी चक्र पाणी, चक्र पाणी.
भरी चक्र पाणी, जनाबाईनं झाडून काढावं देवानं केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा अर्ध्या महिला अर्धे पुरुष आलेत ना. एखाद्या बाईने सांगितलं, हो आता मला सुद्धा गावातलं पद मिळाले, आता मी सुद्धा पदावर गेले, आता मी घर झाडून काढले, पाठीमागं तुम्ही एवढा केअर भराल का? नाही, नकाच भरू. मर्द हात मर्दासारखं जीवन जगा, ते त्यांनीच करावं. झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. पुढे जाऊन सांगते, भावामुळे भक्तीमुळे जनाबाईनं किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची. काय म्हणायची? अरे काळ्या विठामुळं मायेच्या कारक्या, तुझी रांडरणगी झाली, जन्म सावित्री मिळाली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. देवाला म्हणायचे, अरे काळ्या तुझी रांड रणकी झाली. इको कमी करा. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारीच्या बाईला द्या बरं. प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस लागणार नाही. ती जनाबाई होती. देवाकरता महत्वाचा आहे तो भाव. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली वर्णन करते, भाऊ बळे आकळे हे रवी ना कळे, भाऊ बळे आकळे हे रवी ना कळे, वर्णन करते, भावाशिवाय देवा कळणार नाही. भाऊ बळे आकळे हे रविना बळे, करकडिया बळे तैसा हरी. देवा करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.